गावातली अळाने मुलगी, तिला त्याची इंग्रजी भाषा काही समजली नाही, म्हणून मुक्ता त्या म्हातारीला म्हणाली, म्हणे पाय न माय मला वाटीत घुस म्हणते. लई इबलीस होत ते पोट्ट म्हणे, गुरुजी मला सर्वात जास्त तुमची मुलगी शशिकला आवडते. ती मुलगी त्याच्यापेक्षा तोकरी होती. ती म्हणे कलम आहे तर मग फुटू फुटू पे ना. नमस्कार मित्रांनो, मी स्वराज अष्टुलकर तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो. तर खूप दिवसानंतर आज व्हिडिओ बनत आहे. तर याचं कारण आहे की आज शिवजयंती आहे आणि माझ्या चॅनलला 2 वर्ष कंप्लीट झाले. व्हिडिओ टाकता 2 वर्ष कंप्लीट झाले. तर आज आपल्या महाराजांचे त्याला आपला फोटो लावला इथं पाहू शकता फोटो. आणि आज म्हणजे गावात मोठा कार्यक्रम होणार आहे. सत्यपाल महाराज यांची शिष्य येणार आहे टाकल्या गावात. तर आज संध्याकाळी कार्यक्रम आहे. तर आपण जो कार्यक्रमामध्ये बनवू आता व्हिडिओ चांगल्या प्रकारे. चला मग असं आपल्या ब्लॉगमध्ये आपलं कंटिन्यू बनत राहा. रेपा मग फोटो लावला आपण इथं यूट्यूब जर्नी. आणि इकडे आपले गुणवंत बाबा आहे, तिथं शिवाजी महाराज आहे. इथं माझं सगळं सामान पडलं. मित्रांनो, मी आज एवढा खुश आहो की बघ की चॅनलने आपले 2 वर्ष कंप्लीट झाले. 2 वर्ष झाले तरी आपले 2 ते 2,000 झाले सबस्क्रायबर. 2 वर्ष झाले तर काही ना काही सपोर्ट दाखव मला. चला मग चांगल्या प्रकारे अधिक व्हिडिओ बनवतो तुम्हाला दाखवतो आता अधिक. आता तर आपण माईक घेतलेला आहे व्हॉइस ओव्हरसाठी. तर ह्याही आवाज माईकमधून येऊ राहिला. तर कसं आहे माईकचा आवाज सांगता. चला मग आता संध्याकाळी भेटू अधिक कार्यक्रमात चांगल्या प्रकारे. तर मित्रांनो, माहिती पण झाली आता शिवाजी महाराजची पूजा. तर बघू शकता शिवाजी महाराज आणि इथं पूजा केली. इथं मेहर बाबाही आहे आणि गजानन महाराजही आहे. तर इथं केली पूजा. आता तिकडून फोटो आणला खोलीतून आणि इथं पूजा केली. तर मित्रांनो, आम्ही चाललो आज सध्या आता कार्यक्रमामध्ये. पाहू शकता 2-3 जण इकडे आहे. चला मग आता दाखवतो तुम्हाला. BSK सरर होलिका जले शत्रु राख में मिले हमने, जब जब शमशीरें ताने है माहे भवानी. सदन आंधियां उठे शत्रु जड़ से ही मिटे हमने, बात यही मन में ताने है माया भवानी. अब ये शीश ना झुके तेरी
छत्रपती शिवाजी महाराज की जय। तरी सर्व ग्रामस्थांनी गौरवास्पद टाळ्या वाजवाव्यात। सलमान खानची सोयरी याच्यात बसू नये। परमपूजनीय श्री गुरुदेव चराचरामध्ये अदृश्य रूपाने वास करणारी श्री गुरुदेव शक्ती आणि करता राहत होती। मग त्या म्हातारीनं काय केलं, आपल्या गावातून शहरात मुलाला फोन लावला। अरे म्हणे बाबू 4-5 वर्ष झाले रे म्हणे तू शहरात नोकरी करता राहून राहिला, तुझी खूप आठवण येते रे। माझ्या म्हातारीचा काही भरोसा नाही म्हणे, पिकलं पान कधी गळून पडल तर। मग मुलगा शहरातून मोबाईल वरून आईला म्हणाला, म्हणे आई तू अजिबात चिंता करू नको, या दिवाळी निमित्त मी नक्कीच गावात येणार। आता मुलगा शहरातून गावात घरी येणार म्हणून या म्हातारीला खूप आनंद झाला। मग या म्हातारीनं काय केलं, आपल्या घरा शेजारच्या एका मुक्ता नावाच्या मुलीला आपल्या घरी स्वयंपाकाकरता बोलावलं। मात्र ती मुलगी होती अळानी, प्रकारच्या भाज्या कढी वगैरे वगैरे। मग मुलगा शहरातून घरी आला, त्याने हातपाय वगैरे धुतले आणि जेवण करायला बसला। मग ही मुक्ता नावाची मुलगी त्या मुलाला जेवण वाढून राहिली। आता झालं काय, याचं अर्ध जेवण झाल्यानंतर याच्या वाटीतल्या कढीत पडली माशी। तेव्हा तो शहरी मुलगा त्या जेवण वाढणाऱ्या अडाणी मुक्ताला म्हणाला, म्हणे मुक्ता व्हॉट इज दिस, म्हणजे काय आहे। आता ती गावातली अडाणी मुलगी, तिला त्याची इंग्रजी भाषा काही समजली नाही, म्हणून ही मुक्ता त्या म्हातारीला म्हणाली, म्हणे पायनो माय मला वाटीत घुसमन दे की शिक्षण घेऊन केली दिवाळी अज्ञानाची झाली होळी। शिक्षण घेऊन केली दिवाळी अज्ञानाची झाली होळी। दास तुकड्या म्हणे मन रंगल, दास तुकड्या म्हणे मन रंगल, माझं गावचं मंदिर शोभा। काय रे मग तुला कोणती कला आवडते। तेव्हा ते तिसरे पोट्ट लई इबलीस होतं। ते पोट्ट म्हणे गुरुजी मला सर्वात जास्त तुमची मुलगी शशिकला आवडते। कि दिल की आसमां पे गम की घटा छाई, आई 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 तेरी याद आई 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 तेरी याद दिल के आसमान में कभी घटा छाई, दिल के आसमान में कभी घटा छाई, आई 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 तेरी याद आई 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 तेरी याद आई 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 तेरी याद। बरं लहान लहान मुलांनी आवाज द्या बरं, बोला छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की, सब साधु संतन की, भारत माता की, भारत माता की। बरं मला लहान लहान मुलांनी सांगा, छत्रपती शिवाजी महाराज, लहान लहान मुलांनी सांगा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आईचं नाव काय रे। कोण सांगितलं, पुस्तक घेऊन जाय। कोण सांगितलं, ये रे दादा, कोण सांगितलं पटकन सांगा। ये रे पुस्तक घेऊन जाय, ये रे पुस्तक तर घे।
ये पा चप्पल काढ खाली त्या माईक दे त्याच्याकडे ते नाही इकडे असं नाव रे दादा तुझं आदर्श सतीश बोंडे आदर्श लय आदर्श आहे तू कोणत्या शाळेत शिकवत असतं रे आदर्श निर्मला निर्मला विद्यालय बरं मला सांग छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आईचं नाव रे जिजाऊ भोसले याच्यासाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवा पहा बरं किती सुंदर उत्तर दिलं त्यानं बरं मला सांग दादा क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या दत्तक मुलाचं नाव काय रे माईक मध्ये बोल माहित आहे माईक मध्ये बोल ना परत जाऊ दे टेन्शन नको घेऊ आपला कार्यक्रम कसा आहे चालता बोलता कसा कार्यक्रम आहे पटकन माईक मध्ये बोल कसा कार्यक्रम आहे चालता बोलता चालता बोलता आता तू तिथून उठून इथं आला का नाही रे त्याला कोणती क्रिया म्हणतात चालणे आता इथं येऊन तुला काय करावं लागेल बोलावे लागेल मग तू बोलशील का नाही रे बोलशील ना बरं मला सांग शाळेत पेपर देत असते ना रिकाम्या जागा बरा भरा फिल इन द ब्लँक बरं मला सांग मग पेपर देत असतं का नाही बरं मला सांग या 2-3 महिन्यात गाजलेलं गाणं आहे की जाने मेरी जाने मन याच्या पुढचं काय आहे रे दादा बचपन का प्यार या वाद्यात म्हण बरं मग की जाने मेरी जाने मन लय खतरनाक दिस राहिलं म्हणे हे गाणं त्या कोणाने पण म्हटलं रे हे गाणं कोणाने पण म्हटलं अरे बापरे हे गाणं कोणाले पण म्हटलं बोल ना माहित नाही हे गाणं तू कोणाले पण म्हटलं रे थांबरे खतरनाक आहे बरं मला सांग क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या दत्तक मुलाचं नाव ते नाही माहित त्याले यशवंत डॉक्टर यशवंत काय नाव आहे डॉक्टर यशवंत पहा बरं किती सुंदर मुलगा आहे त्यानं तिथून उठून तो इथपर्यंत आला तर घरी त्यानं हिंमत केली म्हणून असे लेकरं तयार होण्याची गरज आहे याच्यासाठी सगळ्यांनी पहिले टाळ्या वाजवा ठीक आहे दादा पुस्तक बसून जाय म्हणून असे लेकरं आता तयार होण्याची गरज आहे कारण काल का बसून जा दादा नाही ना ठीक आहे ना गेल्यावर तोंडातला एक शब्दही नको काढू म्हणे मुलगी चहा घेऊन आली सगळीने चहा दिला हे आली समाधान जवळ तो चहाचा कप होता गरम हिनं जसा समाधानले चहाचा कप दिला तसाच त्याला चटका लागला हा म्हणे उले बापले गलम आहे ती मुलगी त्याच्यापेक्षा तोत्री होती ती मध्ये गलम आहे तर मग फुटू पे ना म्हणून वंदनीय महाराजांचं भजन तरी रायसाहेब संगे बरं मला सांग आरस दादा आई वडिलांची सेवा तू कुठपर्यंत करशील रे मरेपर्यंत बरं समजा तुझं लग्न झालं सब ऐकून तुले म्हटलं की हे पा एक तर तुम्हाला मले ठेवा लागेल नाही तर मग आई वडिलाला ठेवा लागेल मग कोणाला ठेवशील रे बंद झाला मग बायकोले कुठे ठेवशील बंद बरोबर
मग कोणाचं ऐकशील? आई बाबाचं. बरं तुला संसार कोणासोबत करा लागते? आई बाबासोबत. बायकोसोबत. संसार कोणासोबत करा लागते? म्हणजे लग्न कोणासोबत करा लागते? बायकोसोबत करा लागते ना. मग ऐकशील कोणाचं? आई बाबाचं. तुझ्या बायकोने तुला म्हटलं एकदम मला ठेवा लागेल, नाही तर मग आई वडिलांनी. मग कोणाला ठेवशील रे? आई बाबाचे. पहा बरं, याच्यासाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवा. पहा बरं. आता बोल मी. बोल ना. मी छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त असा संकल्प करतो की मी भविष्यात कोणत्याही प्रकारचं व्यसन करणार नाही. दारू पिणार नाही. मटण खाणार नाही. मित्रांनी जर बोल ना. वाक्य बोल. मित्रांनी जर दारू पिण्यासाठी जबरदस्ती केली तर त्यांचा अपमान करणार नाही. बाबर याच्यासाठी टाळ्या वाजवा. म्हणजे सुंदर मुलं आहे तुमच्या गावचे. हे की दादा पुस्तक बसूच जाय. बाबर बाबर त्या माईक द्या. थांब तू जरासा, गडबड नको करू ना. बोला. बोलतो ना, थांब ना. व्हॉट इज युअर नेम? माय नेम इज वीर गजानन देवीकर. बाबर मी माझ्या आजीला एकदा सहज विचारलं. माझी आजी आहे थम्सअप अंगठाच्या म्हणजे एकही वर्ग शिकली नाही ते. म्हटलं आजी व्हॉट इज युअर नेम? मायाजी म्हणे बाई मा काही नेम नाही म्हणे. तुझं नाव रे दादा? वीर. कोणत्या क्लासमध्ये आहे वीर दादा? 8. बरं मला सांग, तारक मेहता का उलटा चष्मा पाहत असतं का नाही रे? हाव. मोठ्यानं सांग. यस. पाहत असतो का नाही? हाव. बरं मला सांग, त्या जेठालालच्या बापाचं नाव काय आहे रे? तारक. जेठालालच्या बापाचं? चंपकलाल. करंट मध्ये येणं जरासा. जेठालालच्या बापाचं नाव काय आहे? चंपकलाल. बरं मला सांग, त्या जेठालालच्या पोराचं नाव काय आहे रे? टप्पू. मोठ्यानं सांग. काय आहे? टप्पू. तुम्ही नका सांगू, त्याला सांगू दे. त्याला बोलावलं ना. काय आहे जेठालालच्या पोराचं नाव? टप्पू. बरं मला सांग, त्याच्यात एका व्यक्तीचं लग्न झालं नाही रे, त्या छत्रीवाल्याचं नाव काय? पोपटलाल. बरं मला सांग, त्या जेठालालच्या बायकोचं नाव काय रे? दया. जेठालालच्या बायकोचं नाव काय? दया. आणि त्याचं लक्ष कोणाच्या इकडे असते रे? बबिताच्या इकडे. म्हणजे त्याची बायको कोण आहे रे? त्याची बायको दया. आणि त्याचं लक्ष कोणाच्या इकडे असते? बबिताच्या इकडे. बरोबर जाते त्याचं लक्ष. त्याची बायको कोण आहे रे? त्याची बायको दया आहे. लक्ष बबिताच्या इकडे जाते त्याचं लक्ष. कोणतं? बबिताच आवडते त्याने. बाबर घरात असतं असे संस्कार होऊन राहिले, म्हणून तर लेकर पोपटलाल सारखे पैदा होऊन राहिले. बरं मला सांग, वैराग्य मूर्ती संत गाडगे बाबा यांची जन्मभूमी कोणती रे? जो आपल्या अंजनगाव सुरजीमध्येच आहे. बरं तारक मेहता का उलटा चष्मा मोठं माहित आहे रे. वैराग्य मूर्ती संत गाडगे बाबा यांची जन्मभूमी कोकरड्यापाशी गाव आहे ते.
शेणगाव. शेंडगाव काय आहे? शेणगाव. पहा बरं, सुंदर उत्तर दिलं, त्याच्यासाठी टाळ्या वाजून द्या. कारण गाडगे बाबांनी एकच संदेश आम्हाला दिला की कुणी न राहावे खुडी अडाणी, शिक्षण घ्यावे व्हावे ज्ञानी. नाही तर मग घरात राहू देणार नाही. मग तू हुंडा घेशील की नाही घेशील रे? किती घेशील रे? म्हणजे 1 लाख घेशील, 2 लाख, 3 लाख, किती घेशील? 2 लाख. अरे मग तुला मुलगी कशी पाहिजे? म्हणजे सावडी पाहिजे, डोंबडी, गोरी कशी पाहिजे? माईक मध्ये बोल, कशी पाहिजे? घरी. गोरी पाहिजे. हुंडा किती पाहिजे रे बाबू? 1 लाख. 1 लाख. 1 लाख. पोरगी कशी पाहिजे? बरं तुला सांगू काय मी हुंडा घेतल्यानं काय होते तर? माईक मध्ये बोल. हुंडा घेतल्यानं काय होते सांगू काय? की हुंड्यासाठी बायको याला, हुंड्यासाठी बायको याला जाडी जुडी भेटली, जाडी जुडी भेटली. घरामध्ये जाता जाता दारामध्ये दाटली, घरामध्ये जाता जाता दारामध्ये दाटली, घरामध्ये जाता जाता दारामध्ये दाटली. आता हुंडा घेशील काय? तो म्हणते दरवाजा. मी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त असा संकल्प करतो की एखाद्या पोरीवाल्याले नक्कीच 1 लाखानं दाबल्याशिवाय राहणार नाही. हुंडा घेणं वाईट आहे, कसं आहे? घेशील का मग हुंडा? फक्त याचं लग्न जुटल्यावर मला एक कॉल करजा तुम्ही. बरं, सुंदर मुलं याच्यासाठी टाळ्या वाजवा. एक दादा पुस्तक बसूच आहे. बरं, सुंदर लेकरं आहेत तुमच्या गावचे. अशी लेकरं आता तयार होण्याची गरज आहे. कारण अरे